अंबड नगरपालिकाचा नुकताच निकाल हाती आलेला आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून रामशेठ लांडे हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत. ते आपल्यासोबत आहे. रामभाऊ, आता तुम्ही निवडून आलाय, काय आपली पहिली प्रतिक्रिया असेल? प्रतिक्रिया ज्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला त्या जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. चांगल्या प्रकारे काम करण. ज्या मतदारांनी जेवढा मोठा विश्वास टाकला तेवढ्याच मोठ्या हिमतीनं पुढं काम कर. नक्कीच. आता प्रचार त्या दरम्यान कसा झाला, कशा पद्धतीने तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागलं, मतदार माय बापाला तुम्हाला मत मागावं लागली? अडचणी खूप मोठ्या होत्या ना. आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, मंत्री साहेब असतील, कुणी आमच्या सोबत नव्हतं. सत्ताधारी पक्ष आमच्या विरोधात होते. भाजप सारखी मोठी ताकद आमच्या विरोधात लढत होती. परंतु प्रभागातील मायबाप जनता असेल, आमचे जे शुभचिंतक हितचिंतक मित्र परिवार असेल, दत्ताभाऊ सारखे बरेच जण, प्रभागातली तरुण मंडळी असतील, माझ्या सोबत होती काम करायला. आम्ही आमच्या पद्धतीनं डोर टू डोर गेलो, जनतेला विश्वास दिला, मी करू शकतो, मी हे करू शकतो, मी ते. आणि जनतेला विश्वास आला किंवा समोरच्या उमेदवार भाजपच्या उमेदवारापेक्षा हा मुलगा काम करू शकतो आणि आपण या माणसाला हक्कानं रात्री बेरात्री कधीही फोन करून बोलवू शकतो. हा विश्वास जनतेला बसला आणि त्यातून मग ते परिवर्तन झालं. जनतेनं विश्वास ठेवला. आता खऱ्या अर्थाने निवडून आला, याचे श्रेय तुम्ही कोणाला देणार? याचं श्रेय जे जे माझं काम करत होते, प्रभागातील तरुण मंडळी असतील, मित्र हितचिंतकचे सगळे आणि ज्या मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला त्या जनतेलाच याचं श्रेय. आता निवडून आलात तुम्ही, आता भविष्यात व्हिजन काय असणार आहे प्रभागासाठी आपलं? प्रभागासाठी काय आता जे आपलं व्हिजन असतं, स्वच्छता असेल, पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या अंबड शहरात. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी व्हिजन आता तयार करावं लागेल. कारण की एका प्रभागापुरतं तर व्हिजन करता येत नाही, परंतु अध्यक्षाच्या याच्यानुसार काहीतरी शिफारस करून प्रभागासाठी पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छता तर रेग्युलर करावंच लागते, रस्ते असतील प्रभागातील, आणि प्रभागातील जनतेचे जे तहसीलचे कामं असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, हेच कामं शहरात शक्यतो रेग्युलर मध्ये करावे लागतात नगरसेवकाला. बाकी विकास कामावर तर भर राहीलच. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू. बरं, आता असं नाही वाटत का कुठंतरी तुम्हीच राष्ट्रवादी अजितदादा गटाचं खातं खोललंय, इतरही उमेदवार पडलेले आहेत? हे खातं खोललं ना. वैयक्तिक कसं असतं, पक्षाच्या व्यतिरिक्त जी ताकद होती, माझ्यासोबत काम करणारी जी ताकद होती, माझी ताकद नव्हती, माझ्या मागे जे उभा होती त्यांची मोठी ताकद होती, त्या ताकदीच्या जीवावर माझा विजय झालेला आहे. नक्कीच. जनतेने मला इथं प्रचंड बहुमताने विजय करून दिलेला आहे आणि माझ्याकडे कुठलीही ताकद पक्षाची नसताना देखील हा जनतेने आत्मविश्वास मला देऊन मला प्रचंड मताने विजय केलेला असा दावा देखील रामशेठ लांडे यांनी केलेला आहे. न्यूज 24/7 महाराजसाठी मी मंगेश कारके, अंबड.